नमस्कार मित्रांनो, माझा महाराष्ट्र या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। हिंदू धर्मियांचे पवित्र असे तीर्थस्थान जेथे शेकडो वर्षाची परंपरा आहे। प्रत्यक्षात विष्णू भगवानाचे अवतार आई महालक्ष्मी व माता पद्मावती देवींचे स्वामी, अर्थातच सर्वात जगातील श्रीमंत देवस्थान आंध्र प्रदेशातील तिरुमला शेषाचल टेकड्यावर ज्यांचा प्रत्यक्ष असा अधिवास आहे व आपण महाराष्ट्रातील भक्त भाविक श्री व्यंकटेश स्तोत्रांच्या माध्यमातून ज्यांची भक्ती करतो, जसे धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी, अर्थातच श्री व्यंकटेश्वर स्वामी श्री बालाजी भगवान होय। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तिरुमला तिरुपती देवस्थानम अर्थातच TTDने वर्षानुवर्ष चालणारी एक अनोखी परंपरा, तीही तब्बल 311 वर्षाची पूर्ण केलेली आहे। होय, तिरुपती म्हटले की डोळ्यासमोर येते भगवान श्री व्यंकटेश्वरांची दिव्य आशीर्वाद देणारी मूर्ती व दुसरे म्हणजे देवस्थानचा लाडूचा प्रसाद। तिरुपतीला कोणी दर्शनाला गेले तर प्रथम त्यांना विचारतात की दर्शन छान झाले असेल व लगेच विचारले जाते की प्रसादाचे लाडू आणले काय। होय, तर 2 ऑगस्ट 2026 रोजी तिरुपतीच्या लाडू प्रसादाला 311 वर्षे पूर्ण झालेली आहेत। म्हणजे 3 शतकापूर्वी दिनांक 2 ऑगस्ट 1715 या दिवशी शास्त्रोक्त वैदिक मंत्राचा उच्चारात शुद्ध साजूक तुपात 2 ऑगस्ट 1715 मध्ये पहिल्यांदा देवाला लाडू नैवेद्य म्हणून दाखवला। हा लाडू प्रसाद तयार करण्यासाठी 21 दिवसांचे तयारीयुक्त नियोजन होते। लाडू प्रसाद म्हणून घेतल्यामुळे भगवान श्री व्यंकटेश्वराचा आशीर्वाद मिळतो अशी सच्च्या भक्तांची श्रद्धा आहे। आता लाडूविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की एक वेळी भगवान बालाजीला काय प्रसाद नैवेद्य ठेवावा म्हणून पुजाऱ्याला प्रश्न पडला। त्याच वेळी तेथे एक अत्यंत वृद्ध अशी एक स्त्री आली। तिच्या टोपलीमध्ये लाडू होते व ते लाडू देवाला प्रसाद म्हणून ठेवा असे तिने सांगितले। देवाला प्रसाद ठेवल्यानंतर त्यातील काही प्रसाद पुजाऱ्यांनी ग्रहण केला तर त्या लाडूची चव सर्वसामान्य नव्हती, तर ते अत्यंत चवदार होते। उपस्थित वृद्ध स्त्रीने लाडू बनवण्याची कृती सांगितली व अंतर्धान पावली। अगदी त्याच दिवसापासून तिरुपतीला प्रसाद म्हणून TTD देवस्थान लाडू प्रसाद ठेवू लागले। तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये रोज 3 ते 4 लाख लाडू बनवले जातात। ब्रह्मोत्सवात ही संख्या 7 ते 8 लाखाच्या घरात जाते। सुमारे 700 ते 1000 ब्राह्मण 3 ते 4 लाख लाडू रोज बनवतात। जवळपास 300 कुशल आचारी आहेत। मंदिरात सध्या 3 प्रकारचे लाडू बनतात। नंबर 1, आस्थानम। हा लाडू विशेष प्रसंगी बनतो। वजन 750 ग्रॅम भरते। कल्याणोत्सव 700 ग्रॅमचा हा लाडू असतो। सेवेत सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून हा लाडू दिला जातो। नंबर 3, प्रोकथम। हा 175 ग्रॅमचा लाडू असतो। भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो। हे लाडू छोटा लाडू 50 रुपये व मोठा लाडू 200 रुपयांना मिळतो। दर्शनानंतर हातात लाडू आल्यावर भाविकांच्या चेहऱ्यावर सुख, समाधान व आनंद येतो। तिरुमलाचे दर्शन लाडूशिवाय अपूर्ण आहे। लाडूमध्ये शुद्ध तूप, बेसन, साखर, काजू, बदाम, मनुका, वेलची व इतर काही अन्न घटकापासून गुणवत्ताधारक कर्मचाऱ्याद्वारे स्वच्छ पारंपरिक पद्धतीने हे लाडू तयार केले जातात। भारतातच नव्हे तर जगातील कोट्यावधी भक्तांसाठी हा लाडू श्री व्यंकटेश स्वामींच्या कृपेची गोड आठवण असते आणि सुमारे 311 वर्षाची अखंड